त्यासाठी मी साहेबांना आज आम्ही जे सत्कार साहेब म्हटले की ते माझं बोलणं झाल्यानंतर सत्कार करू म्हटले, त्यासाठी साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करावं मी त्यांना विनंती करतो. काल दिवाळीच्या पूजेलाही जोरानं झालं होतं, सगळं सुस्त पडला असं तर नाही ना? जे काल मराठा समाजाची 3 मागण्यापैकी एक तर 2013 मध्येच झालंय शिवजयंतीचं, 12-13 शेट्टी साहेब नाही काल मराठा अभिवृद्धी मंडळीचं मुख्यमंत्र्यांचं सही झाली. तिसरा फार जवळलेलं आहे ते पण वयाची 100% मी आत्मविश्वास ठेवलेला आहे. आणि आज जे तुम्ही सगळे ज्या गोष्टीवर सत्कार करायला तुम्ही आले, मी हे सत्कार माझी मानत नाहीये, हे मान्य मुख्यमंत्रीचे सत्कार आहे. मी हो, प्रभू चव्हाण हो, तुमच्याकडून मत घेऊन तिने आमदार झाल्यात, मी खासदार झालेला, त्याची ऋण वेळेवर आपल्या प्रयत्नानं करून आमचं कर्तव्य आहे. कर्तव्याची सत्कार नसते असं मला वाटतंय. आम्हाला जे पद मिळालेली आहे, जबाबदारी मिळालेली आहे, समाजमध्ये आमची दोघांना बी जे गौरव प्राप्त जे झालेली आहे, फक्त सर्व समाजाच्या मिळालेली आहे. त्याच्याकरता आज हे मुख्यमंत्रीच्या जे सत्कारसाठी तुम्ही सगळे आलेली आहे, समाजाची अध्यक्ष आदरणीय मानकरी साहेब, जिल्हा पंचायतचे माजी अध्यक्ष अनिल भुसारे, कारभारी साहेब, महिंदे साहेब, दिगंबरराव पाटील चांदोरी, नारायणराव पाटील भंडारकुंटा आणि सर्व मराठी समाजाचे वरिष्ठ जिल्ह्यातले सर्व माझे मित्रमंडळ, केव्हा बी येडियुरप्पा साहेब त्यांच्या भाषणामध्ये जवळपास 21 वर्षापासून मी जवळपासून बघतो, सर्ववर्गीय समपालो सर्ववर्गीय समबाळो म्हणून. अजून खरोखर येडियुरप्पा साहेब सर्व जाती धर्माला अधिकारावर आल्यानंतर त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो, हे मी जवळून बघितलेलं आहे. अजून अटल बिहारी वाजपेयीचं फार चांगलं गोष्ट आहे, त्याने म्हणजे कोटेशन आहे, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. जीवनामध्ये लहान विचार करताना कोणी मोठे होऊ शकत नाही आणि कुछ भी नहीं होता, टूटे दिल से टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. अगर हे होतच नाहीये तर प्रयत्न होऊ शकत नाहीये आणि यशस्वी मिळू शकत नाही. आणि माझा स्वभाव लहानपासूनच जे करायला कष्ट आहे,
होयाच्या शक्यता कमी आहे, त्याच प्रमाणामध्ये आमचा प्रयत्न राहावा आणि यशस्वी होतो, हे माझा अनुभवाची गोष्ट आहे. त्याकरता आज श्रेय घ्यायला फक्त मी आणि प्रभू चव्हाण नाही, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक माणसाचा ह्याच्यामध्ये श्रेय आहे. आणि श्रेय घ्यायचे अधिकार सर्वांना आहे, फक्त भगवंत खुबाला नाही आहे किंवा प्रभू चव्हाणला नाही. हे जोपर्यंत तुम्ही जर एक मराठा लाख मराठा जर न केलं असता तर आमच्या डोळे आणि आमच्या कान उघड नसते. आणि वेळावेळावर प्रभू चव्हाण साहेबांच्या जवळ जाऊन आठवण करून दिली असेल किंवा माझ्या जवळ येऊन प्रत्यक्ष परोक्ष आठवण करून दिली असेल, ते सगळं महान्यावरला मी आभारी मानतो. काय कुठलाही गोष्ट एक माणूस करताना त्याच्या मागे खूप लोकांची श्रेय असतो. आज मी घरचं बाहेर जर सकाळी पडत असतो तर माझ्या अगोदर माझा बायको 2 तास उठून सनी काम करावं लागते, तेव्हा मी आंघोळ करून नाश्ता करून बाहेर पडतो. बहुतेक माझा बायकोचं श्रेय म्हणजे श्रम लोकांना कळत नसते, पण माझा आत्माला कळतो की माझं मिसेस 2 तास पुरे उठून सनी माझ्यासाठी तिने काम करतो. आज जे सरकाराकडून मिळाली ह्याच्या मागे खूप लोकांची अपेक्षा होती, आकांक्षा होती. सगळं सरकार, जे जे सरकार असतो त्या सरकारा वेळेस त्यांच्या मागणी होते. दिल्लीला गेले असेल, बेंगळूरला गेले असेल, जे बी मंत्री आले असेल, जिल्ह्याला मुख्यमंत्री आले असेल, ते मागणी त्यांच्या समोर तुम्ही ठेवलेले आहेत. त्याच्याकरता हे काही मोजक्या लोकांची श्रेय घ्यायची काही गरज नाही. श्रेय डोळ्याला दिसणाऱ्याला बी आहे, डोळ्यात न दिसणाऱ्या लोकांना बी आहेत. त्याच्याकरता जे डोळ्यात दिसणारे आहेत आणि जे डोळ्यात न दिसणारे आहेत त्यांना सगळं मी अभिनंदन आणि धन्यवाद देतो. आणि राजकारण काही लोक तात्पुरते समाधान होत्यात. तात्पुरते समाधान तात्पुरतच राहते. दूरदृष्टीनं आपण जर काम केले तर त्याचा परिणाम फार उत्तम आणि दीर्घकाल होऊ शकते. हे सगळे जे बी मागणी आहेत हे तात्कालिक नाही, हे दीर्घकालिक आहे आणि व्यक्तिगत नाही आहे, संपूर्ण समाजाची आहे. हे विशाल भावनेतून जर आपण विचार केले तर ह्याचा फायदा सर्व समाजाला होते. जर ह्या सगळ्या गोष्टीने जर मराठा समाज आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक जर चांगली डेव्हलप झाली तर इतर समाजाला बी त्याचा प्रेरणा येते. फक्त संकुचित भावना फक्त आमच्या समाजासाठी म्हणून नाही. जसं जसं समाजामध्ये एक एक समाज जसं जसं वाढत गेली, चांगली होत गेली तर त्याचे परिणाम, चांगले परिणाम सर्व समाजामध्ये होते. त्याच्याकरता हे जे आज सत्कार आहे खरोखरी माननीय मुख्यमंत्री येड्युरप्पा साहेबांना मी अर्पित करतो. आम्ही कितीही प्रयत्न करा, शेवट आम्ही लहान पडतो, छोटा पडतो. शेवट हे सगळे पॉलिटिकल डिसिजन आहेत. काय कायदा नाहीत, काय कानून नाहीत, दबाव खाले होणारा गोष्ट भी नाहीये.
तर हे पॉलिटिकल डिसिजन फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पाजी घेऊ शकते आणि काल घेतलेले आहे. त्याच्याकरता बराच वेळ मी प्रभू चव्हाण साहेब बऱ्याच वेळेस त्यांच्या हिशोबामध्ये त्यांच्या कार्यशैलीमध्ये त्यांनी केलं, माझ्या कार्यशैलीमध्ये मी केलो. ह्याचा अर्थ माझ्या प्रयत्नामध्ये बाजूमध्ये त्यांनी होते असं मी मानतो आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न केले त्यांच्यासोबत मी होतो असं मी मानून काम केलेलं आहे. पण काही लोक छोट्या मनानं छोट्या कार्यकर्ता असतात. कोणाला तर थोडासा तोंडासमोर वाहवाही करायची त्यांचा स्वभाव असतो आणि ते एक वर्ग आहे समाजामध्ये. सगळं जाती धर्मामध्ये आहे, फक्त मराठामध्ये म्हणे, ब्राह्मणामध्ये आहे, लिंगायतमध्ये आहे, सगळं समाजामध्ये आहे. तर त्याचे आज मी खर तर इथं सत्कार करायचा हो किंवा त्यांच्या घरावर जाऊन सत्कार करायचा हो, सक्त मी विरोध आहे. मोदी साहेब आम्हाला सेवक म्हणून एक शब्द दिल्यात, एमपी आणि एमएलए नाही, तुम्ही जनसेवक आहोत. त्यांनी स्वतःहून प्रधान सेवक म्हणून घेतात. तर खरं तर तुम्ही आम्हाला दोघाला बी सत्कार करायला तुमचं जवळच आम्हाला बोलवायचं होतं, पण ते झाले नाहीये. त्याचं वेध बी आता करायचं केलं काही म्हणजे बरोबर वाटत नाहीये. कमीत कमी पुढचे दिवस तर 4 लोक तिथं जाऊन 4 लोक इथं काही स्पर्धा नाही. स्पर्धा असेल, काम करायला स्पर्धा आहे, त्यांनी बी करू दे, मी बी करतो, पण श्रेय सर्वांना मिळते ह्याच्यात. त्याकरता पुढचे दिवस हे जे 4 तिकडी पळायची 4 इकडी पळायची ते करू नका, हे माझं विनंती आहे. कोणी असो हे काम त्यांचं वैयक्तिक काय तर काम करून घेतलं असेल जाऊन करा, पण हे समाजाची काम आहे. समाजाची विशाल दृष्टिकोन असायला पाहिजे, एकदम विशाल. आणि हे पळापळीमध्ये का होतंय, कोणाला तर दुःख पोचू शकायची शक्यता असते अनावश्यक, आणि मी म्हणणारे काही लोक असतात त्याच्यात, त्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं होते. तर ह्याचं काही गरज नाहीये. ह्या समाजाची फार आवश्यक होती आणि माननीय मुख्यमंत्री केले. आणि तो याच्याबद्दल आता जे 9 सप्टेंबरला मान्य उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ आणि मी सकाळी 8 वाजता बसून, साहेब आम्ही बऱ्याच वेळेस तुम्हाला आठवण करून देतो, पण ह्याच्याबद्दल काहीच प्रोग्रेस नाही या केसमध्ये. तर त्यांच्या मनामध्ये हे करायचं होती, पण चांगल्या पद्धतीनं म्हणजे वेळ आला नव्हता असं मला वाटतंय. तर त्या दिवशी म्हटले, नाही खासदार साहेब, आज संध्याकाळी आपण दोघं सीएम साहेबकडे जाऊ. शेवट कारजोळ साहेब, शेवट सीएम साहेबच ह्याला निर्णय घेणार असतंय. आम्ही किती प्रयत्न केला तर ते होणार नाही. तर दोघं मिळून सीएम साहेबाला आपण कन्व्हिन्स करूया. तर त्या दिवशी संध्याकाळी दोघं मिळून गेलो आणि माझं जे पत्र होती त्यांच्या समोर ठेवलो. त्यांनी म्हटले, हे होऊ शकतंय का असं शंका व्यक्त केले. सहजपणे ना मुख्यमंत्रीला हाय का त्याच्यात काय तर अर्थ आहे का करण्यात असं म्हटलं. तर होतंय मी म्हटलं बरोबरही. कारजोळ साहेब म्हटले, साहेब हे होयासारखं संपूर्ण फाईल रेडी झालेली आहे आणि फक्त निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही करा.
तर ते माझ्या लेटरवरती त्यांनी लिहिले एंडोर्समेंट तक्षणे कर्कडता मंडेशी म्हणून. अजून परवा मी परत त्या सेक्शन मध्ये गेलो तर आता त्याचं प्रोसिजर असं आहे, आता त्याला एक कमिशन बसवायला पाहिजे. कमिशनचं पहिलेच रिपोर्ट आली, आता ह्याला कसं इम्प्लिमेंटेशन करावं ह्याला एक आता कमिशन बसायला पाहिजे. आता हा लिगली आता प्रोसिजर जशी आहे, आता मान्य मुख्यमंत्री साहेब आता त्याला जर कमिशनचा जर ऑर्डर केले तर कमिशन हाऊ टू इम्प्लिमेंट, कसं त्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते एक रिपोर्ट आलो बरोबरही डायरेक्ट सीएम साहेब त्याला अप्रूव्ह करून अप्रूव्ह करू देऊ शकतात. तर अशी प्रोसिजर आहे आणि 100% होतंय अशी मला विश्वास आहे. आता जास्त झालं, सगळं झालं ना आता होतंय त्याचं